प्रायोजक आहेत सिद्धगिरी हॉटेल अँड रिसॉर्ट, सिद्धनाथवाडी वाई, पाचगणी रोड, सातारा। आताची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज येत आहे। नेटवर्क मार्केटिंग क्षेत्रात ऐतिहासिक गौरव। यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉइंट, मुंबई, महाराष्ट्र येथून नेटवर्क मार्केटिंग क्षेत्रामध्ये एक अत्यंत प्रतिष्ठित आणि प्रेरणादायक क्षण आज अनुभवायला मिळाला आहे, जेव्हा नेटवर्क एक्सप्रेस या अग्रगण्य संस्थेमार्फत आयोजित डायरेक्ट सेलिंग सक्सेस समिट अँड अवॉर्ड्स 2025 या 5व्या पुरस्कार सोहळ्यामध्ये अनेक दिग्गजांना गौरवण्यात आले। या भव्य सोहळ्यामध्ये 40हून अधिक टॉप डायरेक्टर सेलिंग कंपन्यांचे CMD आणि 60 पेक्षा जास्त अनुभवी नेटवर्क लीडर्स सहभागी झाले होते। नेटवर्क मार्केटिंग क्षेत्रातील ही एक ऐतिहासिक भेट ठरली, जिथे प्रेरणा, अनुभव आणि उद्योजकतेचा संगम पाहायला मिळाला। DXN मार्केटिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या जागतिक दर्जाच्या संस्थेला ग्लोबल वेलनेस विजनरी अवॉर्ड 2025 हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला। हा पुरस्कार त्यांच्या 30 वर्षांहून अधिक काळ आणि 200 पेक्षा अधिक देशांमध्ये दिलेल्या अमूल्य योगदानासाठी देण्यात आला। DXN कंपनीचे संस्थापक आणि शास्त्रज्ञ डॉक्टर लिम सिओ जिन यांचे योगदान, दूरदृष्टी आणि जागतिक आरोग्य दृष्टिकोन यामुळे आज कंपनी 20 मिलियनहून अधिक वितरकांच्या माध्यमातून करोडो लोकांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवत आहे। या सन्माननीय पुरस्काराचे डॉक्टर पवन देशपांडे, श्रीयुत प्रमोद कुमार, श्रीयुत हेमंत पराडकर आणि श्रीयुत संतोष देवकर यांनी DXN कंपनीच्या वतीने स्वीकार केला। कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व मान्यवरांनी DXN कंपनीच्या कार्यपद्धती, नेतृत्व शैली आणि जागतिक पातळीवर पोहोचलेल्या नेटवर्किंग सामर्थ्याचे कौतुक केले। हा पुरस्कार केवळ कंपनीसाठीच नव्हे, तर संपूर्ण नेटवर्क मार्केटिंग क्षेत्रासाठी एक प्रेरणादायी टप्पा ठरला आहे। यशाच्या शिखराकडे वाटचाल करणाऱ्या सर्व नेटवर्क लीडरसाठी हा पुरस्कार एक प्रकाशस्तंभ आहे, अशा भावना अनेक सहभागी उद्योजकांनी व्यक्त केल्या। नेटवर्क एक्सप्रेसच्या या भव्य उपक्रमामुळे नेटवर्क मार्केटिंग क्षेत्राला एक वेगळी ओळख आणि नवीन उत्साह लाभला आहे। संपर्कासाठी www.dxnindia.in आणि www.networkexpress.org अधिक माहितीसाठी लवकरच विशेष मुलाखती आणि प्रत्यक्ष फोटोसह संपूर्ण रिपोर्ट प्रकाशित होणार आहे। इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी, आपली बातमी, आपला विश्वास, आपला आवाज।